लोणचं हा प्रकार कोणाला आवडत नाही सांगा बरं. खरं आहे, उन्हाळ्याच्या दिवसात तर लोणचं खूपच खावं वाटतं. सहसा आपण काय करतो, कोणतंही फळ खातो किंवा कोणतीही वस्तू खातो आणि त्याची साल फेकून देतो. पण त्या सालीचा कशाप्रकारे उपयोग करावा हे आपल्याला माहीत नसते. तेच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशाच एका सालीचं लोणचं करून दाखवणार आहे. पहा बरं, अगदी कैरीच्या लोणच्यासारखं दिसतंय की नाही. कुठेच वाटणार नाही की हे सालीचं लोणचं आहे. हे कशा पद्धतीने बनवलं आहे आणि कशाची साल आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मंडळी, RK's 5 स्टार किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन रेसिपीसोबत तुमच्यासोबत इथे आलेली आहे. पहा बरोबर, आपण इथे टरबूजाची साल घेतलेली आहे. टरबूज खाऊन घेतो आणि साल फेकून देतो. मग काय, सालीमध्येच पौष्टिक सत्व असतात आणि सालीतूनच आपल्याला कॅलरीज मिळतात. त्यामुळे आपल्याला सालीचा प्रत्येक वेळेला उपयोग करायचा आहे. इथे मी टरबूजाची साल बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्या कैरीच्या फोडीसारख्या अगदी बारीक बारीक फोडी इथे मी करून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला अगदी सेम तशाच रेसिपीप्रमाणे आपल्याला लोणचं घालायचं आहे. पण तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. बघा, ते आपण इथे बारीक बारीक सालच्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत. टरबूज आधीच आपण धुवून घेतल्यामुळे टरबूजाची साल पुन्हा धुवायची गरज नाही. फक्त स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि आता हे सर्व फोडी आपण एकत्र करून घेणार आहोत आणि त्यामध्ये काही सारण टाकणार आहोत. माझ्या अशा नवनवीन रेसिपी पहा आणि मला कमेंट्स करून कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. अशाच मी पौष्टिक आणि ज्यातून काहीतरी आपल्याला मिळेल अशाच मी रेसिपीज टाकते. आणि त्याही आपल्या घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून. आणि जे आपल्याकडे आहे ते पण आपलं वेस्ट होणार नाही. टरबूजाची साल आपण टाकूनच देतो, पण अशा पद्धतीने जर लोणचं करून पाहिलं तर तुम्हाला नक्की आवडेल. त्या आपण त्या टरबूजाच्या फोडींमध्ये आपल्या चवीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा मीठ, इथे तिखट देखील टाकून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही इथे मिरच्याचे मोठे मोठे तुकडे करून देखील टाकू शकता. 1 चमचा हळद इथे मी टाकणार आहे. आणि इथे मी थोडासा हिंग टाकले, 1 चुटकीभर हिंग टाकलेला आहे. तसेच मी इथे थोडीशी 1 चिमूटभर साखर टाकलेली आहे. साखर टाकल्याने काय होतं, पदार्थाला चव येते. आणि यामध्ये आपण आंबूसपणा काही टाकलेलं नाही, पण टरबूजाच्या फोडीमध्येच मुळात थोडासा आंबूसपणा असतो, त्यामुळे साखरेमुळे त्याला छान चव येते. आणि माझ्याकडे येथे लोणच्याचा मसाला होता, तो देखील मी 1 चमचाभर टाकून घेतलेला आहे. आता हे लोणचं छान असं हलवून घ्यायचं आहे. हे लोणचं तुम्ही करून 6-7 महिने देखील बाहेर ठेवू शकता, फ्रीजशिवाय. फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते तुम्ही इथे तेल देखील टाकू शकता. आणि तेल कच्चे टाकले तरी चालेल, किंवा मग जेव्हा तुम्ही लोणचं खायला घेता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये फोडणी करून तेलाची फोडणी करून देखील टाकू शकता. तेल जरी नाही टाकले तरी लोणचे काही जास्त खराब होत नाही, बरेच दिवस टिकते. नंतर अशा आपण एखाद्या भरणीमध्ये त्याला भरून ठेवायचं आहे. पहा तर खरं मग किती छान चव लागते याची. नक्की करून पहा आणि मला कळवायला विसरू नका.